रामकृष्ण हरी पब्लिक तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। आज सकाळी सकाळी झाली बघा आपली लवकरच झोपेतून उठलो तर मग थेट निघालो मग मॉर्निंग वॉक साठी। मॉर्निंग वॉकला आलो, थोडं काय एक्सरसाइज अंगाला काय झटके दिले आणि निघालो मग घराकडे। मग घराकडे आलो तर घरी मग घेतलं फ्रेश वगैरे झालो आपण, मग निघालो आपण शेतामध्ये काय काम तर आपल्या आज डुकरांनी तार तोडली होती बघा। आपण कंपाऊंड गेलेले तार तोडली होती तर ती का तार करायची मग आपल्याला व्यवस्थित मध्ये तार केली व्यवस्थित, मग घेतली कोणाला जोडून। मग त्याच्यानंतर बघा आपल्याला शिंपायचं होतं गव्हाला युरिया शिंपायचा होता, तर मग घेतला आपलं झटक्यानेच काम उरकून। मग त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला, कारण की कमवून तर आपल्या बंटी भाईला घ्यायची होती बॉस टाटा CRR घ्यायची होती। तर मग बघा निघालो मग आपण छत्रपती संभाजीनगरसाठी निघालो। तर मग वाटत आपलं बालनगरला थांबलो, तिथं गाडीत पेट्रोल टाकून घेतलं, आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेतलं, निघालो मग पुढच्या प्रवासासाठी निघालो। मग तिथून आलो डायरेक्ट आपण आपत भालगावपाशी आलो। तर मग आपल्या महादेवाचं दर्शन घेतलं चालतं। मग तिथून डायरेक्ट पुढं बोलत चालत आलो पुढं आलो तर मग पुढं डायरेक्ट एअरपोर्ट बशी आलो। एअरपोर्टला इथं शूट घेतलं थोडं, आणि त्या एअरपोर्ट बशी आपला मित्र भेटला बँजोवाला, तर मग त्याला भेटलो थोडं। मग निघालो पुढं डायरेक्ट शोरूम साठी बघा आलो शोरूम मध्ये आलो तर पहिला आपल्याला आल्या काय का तर आपल्याला घ्यायची सिनेमॅटिक शूट। मित्राच्या गाडीच घेतले मग सिनेमॅटिक शूट 2-4 घेतले। मग त्याच्यानंतर बघा मग बाप्पूच्या हात ते उद्घाटन होणार होतं गाडीचं, पण बाप्पूला यायला होता टाइम। आपण गेलो होतो तिथं 1-1.5 वाजता, तर बाप्पूला यायला तरी 5-6 वाजणार होते। तर मग तेवढा टाइम होता, तर मग आपल्याला भूक पण लागली होती। मग आपण आलो डायरेक्ट कॅनॉट प्लेसला एक समोसे खिचडी खाल्ली, मस्त आनंद झाला खाऊन। मग त्याच्यानंतर आलो शोरूम बशी आलो तर तरी टाइम होता बाप्पूला यायला। मग त्यावर बसलो आपण टाइमपास करीत बाहेर शोरूमच्या बाहेर। मग बाप्पू वगैरे आले, मग त्यांच्या हस्ते केलं मग उद्घाटन वगैरे झालं गाडीचं, मस्त गाडी काढली बाहेर। मग त्याच्यानंतर निघालो आपण मग घराकडे। मग आजच्यासाठी बघा एवढंच, आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। तर तुमच्या भावाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट करा भावांना। चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये। रामकृष्ण हरी।